घेतलाय बिल बघा केवढा मोठा दिलाय. असं वाटतं किती मोठं मी सामान घेतलंय पूर्ण. तेरी बंदी के कहने लगे मुंह से बब्बा करा क्या बात है, चलिए शुरू करते हैं. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे निखिल आहे. तुम्ही सगळे चांगले असतील, मी पण एकदम मजेत आहे. तसं तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल कशाबद्दल ब्लॉग आहे. ब्लॉग आपला अथर्वचा बड्डे, त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला. आता पोरं तर सगळे निघलेत, मी आत्ता जॉबवरून आलो आहे. जॉब आणि आज तर एवढा पाऊस पडतो आहे ना की गाडी पण लय लेट डिले चालू आहे. पण पोचलो आहे मी. कसं बॅग भरली, ती पाठीमागं बॅग आहे. निघतो आता. पुढं काय काय होतं तुम्ही बघत राहा, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. चला खाली भेटतो मला पोरांना डायरेक्ट. गाईज निघलो आहे आम्ही घरातून, म्हणजे पोचलो आहे टिटवायला. तर पोचलो आहे गीतांशवन मी अंडे हॉर्नमुळं काय आवाज येत नसेल. चाललो आहे मार्टमध्ये थोडंसं सामान घ्यायला. चला भावांनो, एन्जॉय आहे यावेळी. खर्च भाऊने वन सेट केला आहे, म्हणजे केला नाही करणार नाही आता पुढं. मार्टमध्ये चाललो आहे राईस घेण्यासाठी. राईस अजून काय घ्यायचं आहे? राईस आणि थंडा तिकडूनच आहे पंडा. अरे भावा, रस्ता कुठे आहे, कुठून फिरवतोय? चला आज जाऊन दाखवतो. मिरिंडा आणि स्प्राईट का थम्स अप? 2 मिरिंडा एक थम्स अप घेऊ का? एक मिरिंडा एक प्राईस माहिती आहे तो देईन ना. कोण देणार? 2 किलो दे मित्र. राईस घेतोय भावांनो. रोज ठीक आहे ना? राईसच राईस आहे. किती राईस घेतो? रोज ठीक आहे. किती? 1 किलो? 2 किलो राईस घेतलाय. पोरं आम्ही 10 जण आहेत, जास्त पण होऊ शकतो. आणि बाकी थंडा घेतलाय. खूप काय घेतलंय गाईज, तुम्ही बघा आता पुढे. भरपूर आहे काय काय मी घेतलंय, पण मी नव्हतो ना, मी गेलतो कामावर. बाकी सगळे तो नाही मित्रा, मधला दे. 2 किलो का? चलो डायरेक्ट तुम्हाला फॉर्मवरच भेटतो आता. हॅलो, हे सगळं आता सामान एवढं झालं ना आमच्याकडे, भरपूर सामान. 2 मिरिंडा. काय बोलताय ना? गावालीमध्ये नाही बसणार का? मुंबई वाजते गावात. बिलिंग झाली आहे भावांनो. सामानामध्ये फक्त 3 कोल्ड्रिंक आणि एक राईसच घेतलाय. बिल बघा केवढा मोठा दिलाय. असं वाटतं किती मोठं मी सामान घेतलंय. पूर्ण राशन एकच महिन्याचं घेतलं वाटतं. आता आमच्याकडे सामान एवढं झालं आहे, त्यात केक पण आम्हालाच नाही त्या अथर्वचा. सामान दाखवू तुम्हाला बघा. ही आता एवढा मला एक खायला भरपूर आहे भावांनो. खायला अनलिमिटेड आणले पोरांनी वाटतं. मी तुला 2-5 मिनिटात फोन करतो. गाडीवर चालू भाऊ बिझी आहे फोनवर. गन आम्ही 8.5 लाख रुपयाचे गन आहे. फक्त अथर्वच्या बड्डेसाठी आणले, म्हणजे माझ्या बड्डेला पण यूज केले आपण. काय नाही, आता डायरेक्ट फार्मला भेटतो आपण. नाही, केकच्या दुकानात पण भेटू शकतो. तुला सामान असं काय रोड आहे यो रायडर थोडा रिस्क आहे आमचा. दिसला का तुम्हाला? अरे झोपू इथंच, फार्म हाऊस राहीन तिकडंच. ऐकत नाही भाई. दिल्लीची तिकडं असं टाकायला लागलं. फार्म हाऊसचा रोड तर एक नंबर आहे. आता फार्म हाऊस भाऊ कसं आहे, बुक केलाय, हेच घेतलं तर काय नाही. आता आपण कामाला लागलो असं कुठं जाणं येणार नाही. भाऊ पण झाला आहे. चला तिकडे जाऊन डायरेक्ट फार्म हाऊस दाखवलं तुम्हाला. गाईज आता आलो आम्ही फार्म हाऊसवर. फार्म हाऊस काय एवढा आपला वेगळा नाही आहे. एवढी एक रूम आहे. जो हांडे आमचा एकदम जुना मित्र इथं राहत नाही, आता बड्डेला आलाय फक्त खास. काय बोलतो?
लई दिवसानंतर आलाय हो. मागच्या वेळी पण अथर्वच्याच बड्डेला आलता, यावेळी पण अथर्वच्याच बड्डेला आला. ही अशी काय रूम आहे आपली, एवढी रूम आहे. इथं एक बेड आहे, इथं एक आहे, तो एक आहे. आणि अथर्वसाठी फटाके आणलेत. बाकी पोरं सगळी बाहेर. गीतांजलीची बॅग ती बघ तिकडे आहे, ती ब्ल्यू कलरची. चला तुम्हाला बाहेर दाखवतो काय काय एन्जॉयमेंट आहे. भावांनो यो किचन आहे आमचा. बड्डे वाल्याला आहे का इज्जत इथं? आमला पोचल्यावर काय इज्जत नाही बड्डे बिड्डे वाल्याला. साऊंडची लाईट बंद करायला सांगतात. साऊंडची लाईट चालू ठेवली. तसं इथं डीजे पण आहे, दिसतोय का? बघू ना फ्रंट कॅमेरा. भावांनो बाहेर आलो. इथांशू बघा पुरे कपडे काढलेत पुरे. बाकीचे पोरं सगळे इथे. स्विमिंग पूल एवढा खोले ना भावांनो, यांची हाईट पण पुरत नाही. हे अथर्वची हाईट काय पूर्ण नाही, काय नाही पूर्ण. चला मी पण कपडे चेंज करतो. अथर्वला फोटो काढायचा आणि बाकीचे भावांनो आता मी झालोय वापस फ्रेश. कपडे बिपडे चेंज केलेत. त्यांनी सगळे भिजलेत, अजून भिजले तसेच फिरतायत. आणि आपल्या किचनमध्ये फ्रेंच फ्राईज तळत आहेत वाटतं, काहीतरी करतायत. तुम्हाला दाखवतो आत जाऊन काय करतायत. कपडे चेंज करून टाकले मी, ओले कपडे लय मस्त केले यांनी. फ्रेंच फ्राईज घेतलं. नको खाली नको, बाहेर कधी येतील? येऊ ना, मला नंतर बोलतो मला बरोबर घेतलं नाही, असं घेतो तसं घेतो. राहतच नाही येऊ, बिना कपड्याचा आहे. चिकन शेंगदाणे. इथं कोण आहे? एक सिटी भाताचा. हे सॉरी, इथं कोण आहे? फ्रेंच फ्राईज बघा किती आणलेत. 2 किलो भात. हे अरे काय आहे? मी इथं प्लेट घेऊन आलो आणि कुठं पाठवलं ते सगळं? हे कॉर्न टाकून बघू का काय होतं? बाहेरून मागवलं बाई सेफ. सॉस बीस भरपूर भरपूर सेवा केली आहे यावेळी. स्पॉन्सर येऊ आहे. घरी कधी केला नाही आणि हा घरी काय नाही घरी स्वतःचा ताट नाही उचलला आजपर्यंत. आई बघा सगळी सगळी सुविधा इथं घरी. आणि हो बाहेरून मागवलेलं वेटर आहे. हे तो तेल बघ किती मागवतो. अथर्वला चटका लागला आता. बघू अथर्व दिसते चटके. का गरम खावा ना. नाही 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 येतो वाटतं भाई. हा येऊ तळलेला येतो का? नको कच्चा काय. चला भाई बाहेर जाऊन दाखवतो बाकीची. हे बाबा बघ असं बाकी पोरं इथं बसले सगळी. भावांनो पाऊस एवढा बाहेर पडतोय,
पोरं आता सगळी स्विमिंग पूलमध्ये गेले. ह्यो एकटा आहे, मी आहे. मी कपडे चेंज केले त्यामुळे मी नाही जाणार बाहेर, पण पोरं सगळी बाहेर आहेत. अर्धी जण सगळी स्विमिंग पूलमध्ये. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी साडीला हातून लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी साडीला हातून लावू माझ्या साडीला. नवी कोरी साडी लाखाची भरली मीनाक्षी फुलेलाची. नवी कोरी साडी लाखाची भरली मीनाक्षी फुलेलाची. येलाची येलाची गुंफियले राघू मोर. भावांना अथर्वचा बड्डे कधीच चालू झालेला आहे. आता किती वाजले तर आता वाजले घड्याला 12:50 झालेत आता भाऊ. 12:50 झालेत, पण बाहेर एवढा पाऊस पडतोय ना, तर त्याचा केक बिक काय कट केला नाही. आणि इथं राईस बातचीत झाली रिओ आठवलेत पोरांनी नाही. पण नाही पाऊस थांबल्यावर भाऊचा बड्डे करू. तो पण जर काय पोरा दिसतंय. कॅमेराचे क्लॅरिटी बाकी तो काळाच आहे. माझ्यापेक्षा तर गोराच येतो. निखिल वंजारी ब्लॉग बघा तुम्ही, खुश होशाल. खरंच बघा, लाईक बिग शेअर सबस्क्राईब लवकर करा मला. भावांना सकाळी उठलोय मी आत्ताची, आणि अथर्व आणलाय. हिल आठवतोय बाबा सकाळी. वेगळा चावा ना भाऊ, नीट जागा राहा. जेवण नाही तो जरा काय मोठ झाली भावांना त्याची. हे बाकी पोरांचं एन्जॉय चालू पण झालं आहे. The next day.
गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झालेली आहे, म्हणजे सकाळ कधी झाली आहे. आता किती वाजलेत? 11 वाजलेत. मी 9लाच उठलेलो. पोरं सगळे बाहेर एन्जॉयमेंट करतात. मी आज थांबलेलो जरा व्हिडिओ एडिट करत होतो आपला ब्लॉग. आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक सबस्क्राईब लवकरात लवकर करून टाका मला. आज तुम्हाला बाहेरची एन्जॉयमेंट दाखवतो. जसं बाहेरच चाललो मी. चला बाहेर जाऊनच भेटतो. तेरी बौरी के कहने लगे मुंह से बब्बा कहाँ गौ ब्लॉग एंड करता करता आता बोलो ब्लॉग एंड करू. पण आपला एक मित्र डॅमेज झाला. दाखवू तुम्हाला काय लागलं त्याला. तो स्लिप झाला आणि पटला. एकदा बघू बघू ना खालून. ते कुठं कालपासून आलोय आणि आता रोजा घरी जायच्या टायमाला केक कापायला घेतलाय. बाकी सगळे इकडे रेडी होतात. बाकीचे पोरं सगळी बाहेर आहेत. दाखवतो तुम्हाला तेव्हा. पाऊस तर अजून थांबला नाही, म्हणजे सकाळी थांबलेला. आता काय नाही, वापस चालूच आहे पाऊस. भिजून जाईन मी सगळा. टेबल बिबल लावायला घेतलेत. हायच एन्जॉय संपला. एन्जॉय भावांनो. चाललोय आता घरी. अर्धा एक तासात निघून जाऊ. केक बिक कापून फायनल भावांनो केक कापायला घेतलाय. 2 दिवस झाले भाऊचा बर्थडे चालू होऊन. अरे फाकवलाय त्याने. चला गाईज, फार्म हाऊस वरून आलो मी घरी. येऊन झोपलो मस्तपैकी आणि आता वापस आलो ग्राउंडवर. आता रोजा केक कापला नव्हता. आम्ही करणार. आता कापणार सगळे झाले तिकडे फार्म हाऊसला बर्थडे. आता आम्ही इथे करणार. आता रोज आमचे जो बर्थडे आम्ही केक केक घेऊन रेडी आहेत पोरं. भरपूर पोरं आले नव्हते ना. घेऊन आले. विनी बघा गन यो सोहेल नव्हता आला, रोहन नव्हता आला. गन तर आता आला. घेऊन आलो. गाण माझे आहे, रोल माझा आहे. काय हो खाली केक आता आमचा आहे आला. भावांनो. केक घ्यायचा आहे. काय मी नाही काय घेऊन येत आता. मी थकलोय बाबा. अरे जा ना तेवढं तर कर ना. भावना अरे काय आता ते येतीलच ना केक कापायला. नाही ना म्हणून कोण नाही ना. तुला माझे नवले जाणे ओळखत ते. आणि मग बाकीचे तर येतील ना. इथं कुठे आहे? इथांशूने जर फोन केला मला की ये खाली. अरे बाबा याचं काय आहे बाबा. फार्म हाऊसला तर येत नाही. चला डायरेक्ट आता ना केक कापतानाच दाखवतो. जास्त ब्लॉग पण आपल्याला लय मोठा झालेला आहे. अरे लाव चल आता लाव. लाव ना. झाड आगे रे यार.
ए फोटो का बारूद बाग किती पाडली डोक्यात झाड आहे ऊपर डोक्यात तू केक भरवला अशी ठेवली Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.